आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला वाटतं जेवण आलंय, जाऊया का आपण? हो, तुमच्यावर आहे. चला. नक्की. चल. आले बाई, तेच बघत होते एवढा का वेळ झाला म्हणून. कशी झाली बाई पार्टी तुमची? काय वकील साहेब? हो, छान झाली. बर्फी झोपली का? हा, बर्फी झोपली बाई. शमिकाने झोपवलं तिला. मी पण गोष्ट सांगत होते त्यांना. गोष्टी ऐकता ऐकता झोपल्या बाई दोघी. शमिका पण झोपली. मी काय म्हणते वकील साहेब, झोपली ना आता शमी आमची, झोपू दे बाई. आत्ता नका नेऊ तिला. बर, मग सकाळी येताना मी तिचा युनिफॉर्म घेऊन येतो आणि मग इथूनच तिला शाळेत सोडतो. बर, मग उशीर झाला ना, मी निघतो. बाय. नीट जा. गुड नाईट. गुड नाईट. अरे चला बा, अंथरुण घालूया. हा. काय पुढे गेला कुठे जात सगळे? बाहेर गेलो होतो जेवायला. ते काय अजिंक्य सरांनी राणाची केस एकही पैसा न घेता लढले, तर म्हटलं फीज नाही तर किमान त्यांना ट्रीट तरी द्यावी म्हणून त्यांना घेऊन गेलो होतो. अच्छा, मला सांगितलं असतं तर मी सुद्धा आलो असतो. मला सांगायला काही हरकत होती? नाही, हरकत नव्हती. ते तुम्हीच सांगितलं होतं ना की तुम्ही बाहेर जाणार आहात म्हणून. मग आणि अजिंक्यला उद्यापासून वेळ नव्हता, तर सगळं असं अचानकच ठरलं. उशीर झालाय, मी झोपतो, तुम्ही झोपा. चल. गुड नाईट बाबा. तुम्ही मला का बोलू दिलं नाही? मी बोलले असते बाबांना. काय बोलणार होतीस? मी बोलले असते की तुम्हाला बोलवून काय फायदा. तुम्हाला बोलवलं असतं तर तुम्ही प्लॅन कॅन्सल केला असता, कारण तुम्हाला अजिंक्य सर आवडतच नाही. त्या दोघांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रेमाचं नातंच तुम्हाला पटत नाही, तर तुम्हाला बोलवून काय करणार आम्ही? त्याने काय झालं असतं? फक्त आणि फक्त बाबा दुखावले गेले असते. आणि बाबा दुखावले गेले तर त्यांचा विरोध आणखीन कठोर होईल, त्यातून वाद निर्माण होतील, असं तूच म्हणाली होतीस ना.
आणि तो वाद जर वृंदापर्यंत पोहोचला तर अजिंक्यने तिच्यातलं नातं ती संपवेल, हेही तुला चांगलंच माहित आहे. मग तुला ते हवंय का? नको ना. काय एवढी चिडचिड करतेस? शांत हो. हे बघ, अजिंक्य आणि वृंदाने स्वतःपुरतं प्रेम स्वीकारायला हवं, एकमेकांसमोर प्रेमाची कबुली द्यायला हवी, बस. आणि त्यानंतर पण जर बाबांचा विरोध असेल तर कदाचित वृंदा स्वतःच्या प्रेमासाठी उभी राहील. पण ते होईल तेव्हा ना. आपण कुठवर वाट बघायची? त्या दोघांना एकमेकांबद्दल आत्ताच इतकी ओढ आहे तर त्यांनी ते एकमेकांसमोर कबूल केलं पाहिजे. ओवी, तू नको काळजी करू, तो दिवस पण येईल. अहो कधी? उद्याच. उद्या ते दोघे एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार, हा शब्द आहे माझा. आकाश, एवढाही काही वाईट नाही हा नाचत तू. हो मॅडम, कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग गाजवलेत मी नाचून, कळलं का? त्यामुळे मला जमणारच होतं, पण त्या मनाने तू बरी नाचलीस. मला तर भीती वाटत होती, आता तू नाचायला लागल्यावर चार चौघात ती सगळी लोक काय म्हणतील, पण जमलं, लई जमलं नाचायला. काय रे, गप्प बस. प्रत्येक वेळेला मस्करी केलीच पाहिजे का? पण खरंच तुझ्या डान्स मोमेंट खूप गोड होत्या. गोड होत्या? हो, गोड होत्या? खरंच गोड होत्या? हो. असणारच ना, समोर एखादी गोड व्यक्ती असेल तर डान्स तर गोड होणारच ना. आकाश, पार्टीत काय झालं? पार्टीत सांग ना, काय झालं? काय झालं? मज्जा आली, मज्जा केली आम्ही. खूप गप्पा मारल्या, डान्स पण केला. अगं हो, ते कळलं. तुम्ही दोघं नाचणारच बाई, पण वृंदा आणि वकील साहेब ते नाचले का खूप वेळ. काय झालं, तो व्हिडिओ बघत होते मी, पण मास्तर आले मध्येच, मी बंद केला बाई फोन. अय्यो, काय सांगू तुम्हाला, गंमतच झाली. म्युझिक थांबलं तरी सुद्धा ते दोघं डान्सच करत होते. आणि ते दोघच हा काय होय, चांगलं चांगलंय चांगलंय ग बाई. ए आकाश, नाही रे, म्हणजे नुसतं नाचले का बोलले सुद्धा? बस काय बोलले पण ते. काय काय बोलले? काय बोलले? काय तू पण ना, बोलले म्हणजे असे नाही बोलले, मग कसे? नजरेने बोलले. नजरेने म्हणजे डोळ्याने बोलले? हा, डोळ्याची बोलले. बरं झालं तुम्ही पार्टीला गेलात बाई. चांगलं झालं बाई, चांगलं झालं खरंच. चांगलं झाले. आता बोलले बरोबर आहे, मुद्द्याचं बोलले का? पण बोलले का? हो आई, असं काय करता तुम्ही? आमच्या समोर कसं बोलणार ना, ते आमच्या सगळ्यांसमोर नाही बोलू शकत ते. तुमच्या समोर कसं सांगणार ना, लक्षातच नाही आलं माझ्या. मध्ये मध्ये सारखी. अरे बाई, एक सांगायचं राहिलं तुला. धर्मेंद्र आला होता स्वप्नात. हो, बोलला माझ्याशी, म्हणला परत येतो. ऐक ना, आज जागी राहा ग, जागी राहा, तू झोपू नकोस. म्हणजे मी जर गार्डन मध्ये फिरत असेल ना तर मला चिमटा काढ आणि मला सांग की स्वप्न आहे का खरं झालंय बे धर्मेंद्र. मी राहते जागी, मी काढते तुम्हाला चिमटा. चालेल, जाता तू छानपणे झोप तुझा. हो रे बाबा, काय झोप झोप झोप. अरे असं काय करते तू? तू झोपली नाहीस तर धर्मेंद्र कसं येईल? तसं झोपते नाही, पण तरी मला. तुला जर का धर्मेंद्र सारखा नातू हवा असेल तर जा आणि झोप आता. काही काय बोलतो, काही बोलतो आकाश. आई कळतं का तुला? आई समोर कोणी असं बोलतं का? ती जातच नव्हती, सारखी ये जा करत होती. मग पण म्हणून हे डिरेक्ट असं बोलतं का कोणी? राग आला?
राग आला असेल तर घालवता येतो मला. गुड मॉर्निंग मास्तर. गुड मॉर्निंग. जरा लवकरच आलो. शमिकाला घ्यायला आलो होतो. अच्छा. काल उशीर झाला ना, तोपर्यंत ती गाढ झोपली होती, म्हणून मग तिला इथेच ठेवलं होतं काल. आज शाळेत जायचंय आणि तिच्याकडे ड्रेसही नाहीये, म्हणून मग मी ड्रेस घेऊन आलो होतो शाळेचा. तिचं आवरलं की आम्ही निघू. तिला शाळेत सोडून मी तसाच ऑफिसला जाईल. मास्तर आणि सॉरी, म्हणजे समीरने आग्रह केला होता म्हणून मी जेवणासाठी तिथे गेलो होतो. मला वाटलं तुम्हीही असाल तिथे, पण अजिंक्यराव, मी तुम्हाला विचारलेलंच नाही तुम्ही जेवणासाठी बाहेर का गेलात म्हणून. मी तुम्हाला हेही विचारलेलं नाही की तुम्ही इथे का आलात. समीररावांनी तुम्हाला जेवायला बाहेर बोलवलं, तुम्ही गेला, म्हणजे काहीच हरकत नाही, काही म्हणणं नाही माझं. फक्त एवढंच म्हणणं आहे, एवढंच सांगायचंय मला तुम्हाला की तुम्ही आणि वृंदा दोघेही कितीही योगायोगाने म्हणा किंवा अगदी ठरवून कितीही वेळा भेटलात तरी तुमच्या दोघांच्या एकत्र येण्याला माझा विरोध आहेच आणि कायम राहील. Dada, I'm ready. झाली रेडी? चल निघूया मग आपण आता. अहो थांबा, डबा द्यायचा आहे तिचा. संपायचा हा डबा. थँक्यू म्हण वृंदांटीला. Thank you. चल बाय करा सगळ्यांना. Bye. Bye, Vrinda. बाय. Bye, माझे आजोबा. येतो. चल. ते ॲफिडेव्हिट मी आपल्या मेल आय डीवर पाठवले, ते त्याला जोडा आणि मग क्लायंटला पाठवा. येस. तुमची फी द्यायला आले.
थँक्यू. घेतली तुमची फीस. आता आपल्या भेटण्याचं निमित्तही संपलं. यापुढे तुम्ही नाही आलात तरी चालेल. असं काय बोलताय तुम्ही? मी डबा सुद्धा आणलाय. नाही नाही, त्याची काही गरज नाही. माझी दुपारी क्लायंट बरोबर मीटिंग आहेत. आम्ही दोघे तिकडे जेवणार आहोत. आणि हो, यापुढे हा डबा नाही आणला तरी चालेल. उगाच तुमची दगदग नको आणि तुम्हाला मनस्तापही नको. एक मिनिट, काय झालंय तुम्हाला? असं का बोलताय? मी असं का बोलतोय यापेक्षा काय बोलतोय याच्याकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल. समीर, अहो बोला ना, तुमच्या डोक्यात काय शिजतंय ते काय? आता काय करायचंय? पुढचा प्लॅन काय? काहीतरी सांगा आम्हाला. बोलताना मध्ये मध्ये श्वास घ्यायचा असतो. मी श्वास घेतेय, पण तुम्ही सांगा ना काय प्लॅन आहे, म्हणजे काय करायचंय आपल्याला पुढे? अगं, नवऱ्यावर थोडा तरी विश्वास ठेव. काय एवढं टेन्शन घेतेस तू? अहो विश्वास आहे माझा, पण जर वहिनी, अगं दादाचा प्लॅन आहे म्हटलं काहीतरी सॉलिडच असणार. अहो प्लॅन सॉलिड असणार ते माहितीये मला, पण आता काहीतरी सांगितलं तर आपण सुद्धा काहीतरी बोल. आकाश, किती वाजले? 3. आता 3 वाजल्याने काय होणार आहे? शमिका शाळेतून घरी परत आली असणार. हॅलो. हॅलो शमिका, नीट पोचलीस का घरी? जस्ट पोचले. बर. तुला असं वाटतंय ना की तुझा डॅडा आणि वृंदा आंटी एकत्र यावे? हो. बर, मग मी काय सांगतोय ते नीट ऐक. सांग सांग. शमिका, जमेल ना तुला? अरे समीर अंकल, एकदम इजी टास्क दिलास तू. तुझे टेन्शनच नको घेऊस. हे तो मेरे बाय हाथ का खेल है. हाँ. वृंदा, ए वृंदा, काय झालं बाळा? ए वृंदा, ए वृंदा, ए बाळा, काय झालं? दार तर उघड. काय झालं? अहो वृंदा रडत रडत आली, खोलीत गेली आणि दार बंद करून घेतलं. बाई उघडत नाही आता. तुम्ही काय बोललात का तिला? मी कशाला काय बोलतोय? मला भेटली कुठे ती? मी तर आत्ता बाहेरून येतोय. मग का रडते बरं? ए राजा, मास्तर, मला सांगा, वकील साहेबांना काही बोललात का? म्हणून ती रडते असं तर नाही ना झालेलं? त्यांना मी कशाला काय बोलू? खरं तर बोललो मी, पण बोललात? काय बोललात आता? आणि कशाला बोललात बाई? त्यांचं त्यांचं चाललंय ना मास्तर, आपण कशाला मध्ये पडायचं? बघा अशाला तर नाही नाही, आता तुम्ही काही बोलूच नका बाई. नाही, तुमचा निर्णय झालाय ना मास्तर, झालाय ना, ठरलंय ना तुमचं.
आता त्यांचं त्यांना ठरवू दे ना. अरे मला हे कळत नाही, वकील साहेबांसारखं इतकं चांगलं स्थळ आपण का नाकारायचं? विचार करा बरं. मी आता 6 दिवसात जाणार आहे बाई, त्याआधी काहीतरी चांगलं घडावं एवढीच इच्छा आहे हो माझी मास्तर. तर हे असं काहीतरी तुम्ही बोलून बसता आणि सगळं फिसकटून टाकता बाई. आता बघा ती पोर कशी बसली रडत. त्या दोघांचा एकमेकांवर जीव आहे मास्तर, म्हणून म्हणते त्यांचं त्यांना ठरवू दे, आपण नको मध्ये पडायला. कसं मी आता 6 दिवसामध्ये सगळं घडवून. तुम्ही 6 दिवस लावलाय तो मगापासून. तुमचा गैरसमज झाला आहे की तुम्ही 6 दिवसात जाणार म्हणून. त्यांना आता तुम्ही मला काय करायला भाग पाडताय. पण मी भरीस पाडणार नाहीये, माझा निर्णय मी बदलणार नाही. ती पोर रडती आतमध्ये. माहिती आहे मला, बाप आहे मी. ती अशी रडते ना तेव्हा मला किती यातना होतात ते कळणार नाही तुम्हाला सांगून. आणि ती आत्ता जशी रडते तसं तिला आयुष्यभर रडायला लागू नये म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय, लक्षात ठेवा.